महाराष्ट्रातला एक असा वॉटरफॉल ट्रेक तो जास्ती लांब तर नाही पण टोटली ॲडव्हेंचरस आहे. हे स्लिपरी रॉक्स, उंच डोंगर आणि या फ्लोने वाहणाऱ्या झरण्यांना पार केल्यावर पाहायला भेटतो जंगलामधील आपल्याला एक पॅराडाईज, म्हणजेच नानेमाची वॉटरफॉल. तर नमस्कार मित्रांनो, पावसाळ्यातील महाराष्ट्राच्या 9व्या भागात आपण चाललोय नानेमाची वॉटरफॉल पाहायला. हा वॉटरफॉल महाडमध्ये असून पुणेपासून 130 किलोमीटर अंतरावर आहे. हा वॉटरफॉल लांब असल्यामुळे आम्ही पहाटे भोरमार्गी प्रवासाला सुरुवात करतो. पुढे हा रोड 4 व्हीलरसाठी बंद असून संपूर्ण रोडची कामं चालू आहेत. इथे एका ठिकाणी चाय नाश्ता करून पुढे हा सुंदर वरंदा घाट सुरू होतो. हा घाट इतका सुंदर आहे की सगळ्या रोडने वॉटरफॉल्स, हे धुकं व बगल तिकडे पॉइंटच पॉइंट आहेत. या घाटात थोडं थांबून आम्ही पोहोचतो महाडमध्ये. या निसर्गाचा आनंद घेत नानेमाचीकडे जाताना हा एक सुंदर वॉटरफॉल आहे. ते बोलतात ना, सफर खूबसूरत होता है मंजिल से भी. आम्ही आमचा सगळा आनंद जाताना साजरा केला होता. पुढे नानेमाची गावामध्ये पोहोचल्यावर या दादांची आजची भजी खाऊन आम्ही ट्रेक सुरू करतो. हा ट्रॅक 1 ते 2 किलोमीटरचा इतका असून जाताना सगळीकडे हिरवळ, डोंगर, ओढे व पॉइंटच पॉइंट आहे. अंधारपणापेक्षा जास्त घनदाट असलेल्या जंगलामध्ये खरोखरच अंधार होता. काही ठिकाणी तर इतके दाट जंगल होते की वाकून चालायला लागायचं. अर्धा तास चालल्यावर आम्ही नानेमाचीच्या खालच्या टप्प्यात येऊन पोहोचतो. इथे धुकं एवढं होतं की वॉटरफॉल पूर्णपणे हाईड झाला होता. 15 ते 20 मिनिट थांबल्यावर वॉटरफॉलचा असा नजारा दिसतो की बासच. इथे थोडा वेळ घालवून आम्ही नानेमाचीच्या पहिल्या टप्प्याला जायला निघालो. वाटेत प्रचंड मोठे दगडधोंडे असल्यामुळे आणि त्याच्यावरती शेवाळ्या चढल्यामुळे वाट खूपच घसरडी झाली होती. 10 मिनिटांमध्ये आम्ही नानेमाचीच्या पहिल्या टप्प्यावर पोहोचतो. धबधब्याच्या वरून पडणाऱ्या पाण्यामुळे प्रचंड वारा तयार होत होता आणि वरून पडणाऱ्या या पावसामुळे आम्ही सर्वजण भिजून गेलो होतो. पण या थरार ट्रेक सोबत इथले नजारे देखील इतके भारी होते की बासच. तर मित्रांनो, या ठिकाणी अजून एक हिडन वॉटरफॉल आहे. तो खूप कमी लोकांना माहिती आहे. तो मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवतो. तोपर्यंत स्टे ट्यून.